पहलगाम हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर भारत सरकारने आक्रमक भूमिका घेत आज मध्यरात्री एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त केली। भारतानं हल्ला करण्यासाठी ही 9 ठिकाणंच का बरं निवडली असतील याची आज आपण माहिती घेणार आहोत। सर्वात आधी आपण पाहूयात ही 9 ठिकाणं कोणकोणती आहेत। भावलपूर, चकमरू, भिंबेर, कोटली, मुरीदगे, सियालकोट, मुझफ्फराबाद, गुलपूर आणि बाग। मग हीच ठिकाणं का बरं निवडली असतील तर सांगते। निवडण्यात आलेली ही जी ठिकाणे आहेत त्यांची दहशतवादी कारवाया आणि भारताविरोधी कारवाया यांच्यामध्ये डायरेक्ट सहभाग असल्याचा इतिहास आहे। ही जी सर्व ठिकाणे आहेत ती त्यांच्या दहशतवादाला पोसत आहेत आणि वाढवत देखील आहेत। हे सर्व भारताने आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केलेलं आहे। यातील पहिलं ठिकाण म्हणजे भावलपूर। पाकिस्तानमधील दक्षिण पंजाब भागामध्ये असलेले हे ठिकाण भारताच्या निशाण्यावरील हे एक प्रमुख ठिकाण आहे। या दहशतवादी संघटनेनं वेगवेगळे जे हल्ले भारतावर झाले याची जबाबदारी स्वीकारली होती, जसे की भारतीय संविधानावरील हल्ला असू द्या किंवा पुलवामा हल्ला असू द्या। यामुळे या संघटनेवरील स्ट्राईक हा खूप महत्त्वाचा होता। यानंतर पाहूयात मुरीदगे। इथे लष्करी तैयबाचा तळ आहे, प्रशिक्षण केंद्र देखील आहे। जवळपास 200 एकरांचा हा परिसर आहे। इथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं, तसंच दहशतवाद्यांची रसदसुद्धा याच ठिकाणाहून पुरवली जाते। याच संघटनेनं 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला केला होता। तसेच दहशतवाद्यांना ट्रेनिंगही याच तळ्यावर देण्यात आलं होतं। यानंतर पाहूयात कोटली। कोटली हे ट्रेनिंग आणि दहशतवादासाठीचं लॉन्च बेस आहे। हे ठिकाण आहे काश्मीरमध्ये। या ठिकाणाहून दहशतवाद्यांना सुसाईड बॉम्ब्स बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्यात येतं। त्यामुळे हे ठिकाणही भारताच्या हिट लिस्टवर होतं। नेक्स्ट आहे गुलपूर। जम्मू आणि काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी तसेच दहशतवाद्यांना पोसण्यासाठी हे ठिकाण आहे। त्याचप्रमाणे भारताच्या सामान्य नागरिकांवरती हल्ला करण्यासाठी हे ठिकाण वापरलं जातं। हा काश्मीरचा उत्तरेकडील भाग आहे। सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांकडून कारवाया केल्या जातात। त्यासाठी या सवाई ठिकाणाचा वापर केला जातो। पुढचा आहे सर्जल आणि बर्नाला। भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठीचा हा एक गेटवे आहे, म्हणूनच हा स्ट्राईक देखील खूप महत्त्वाचा होता। यानंतर शेवट आहे मेहमुना। सियालकोटच्या जवळपास हा कॅम्प आहे। काश्मीरमध्ये जे दहशतवादी हल्ले होत आहेत त्यामध्ये या संघटनेचा खूप मोठा वाटा आहे। यामुळे हे देखील भारताच्या हिट लिस्टवर होते। अशी ही जी भारताने 9 ठिकाणे निवडली होती, ही 9 ठिकाणे दहशतवादाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती। यामुळे या 9 ठिकाणांवर भारताने एअर स्ट्राईक घडवून आणला। या एअर स्ट्राईकमध्ये 80हून अधिक दहशतवादी ठार झालेले आहेत। एअर स्ट्राईक ज्यासाठी केला त्यासाठी भारताला निर्विवाद यश मिळालेलं आहे। यामुळे ही ठिकाणं टार्गेट करून भारताने खरंच खूप मोठं काम केलेलं आहे।